अवैध धंद्याबाबत आपण आज पत्रकार परिषद घेतली. नेमकी अवैध धंद्याबाबत तुमची काय मागणी आहे आणि वेळोवेळी मागणी करून मागणी पूर्ण होत नाही, पुढची दिशा काय आहे तुमची? एकंदरीत आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी 7व्या महिन्यात 2024च्या त्या ठिकाणी शासनाला जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जे गृह मंत्रालय आहे त्यांना निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलेली होती की त्या ठिकाणी तुळजापूर सोलापूर धाराशिव आणि संभाजीनगर हायवेवर त्या ठिकाणी ऐन नॅशनल हायवेच्या लगत त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीनं जुगार अड्डा चालू आहे दुसऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी आरसीसी बिल्डिंग मध्ये. आणि त्या अनुषंगानं तिथं राजरोज 24 तास रात्री अपरात्री ह्या ठिकाणी वेगवेगळे नशापाणी करत त्या ठिकाणी हा जुगार अड्डा चालतो. आणि त्या अनुषंगाने ही लोक ज्यावेळेस ड्रंक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून वेगवेगळे हिट अँड रनची प्रकरणं घडत असताना आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी याबाबत संवेदनशीलता बाळगून हे जुगार अड्डे बंद करावे या पद्धतीनं मागणी केलेली होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये इलेक्शन असेल किंवा आचारसंहिता असेल त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी या बाबतीत आम्ही वारंवार प्रशासन त्या ठिकाणी विनंती केली की बाबा जी काही तुम्ही कारवाई केलेली असेल त्या ठिकाणी रेड केली का कुठल्या गोष्टी कारवाई केली या संदर्भात आम्हाला 2 अक्षरात का होईना लेखी म्हणजे माहिती देऊन सहकार्य करणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी केलेलं नाही आणि आम्ही जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो देखील त्या ठिकाणी त्या जी कोण असे 2 नंबरवाले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी हप्ते देतोय आणि 15 दिवस त्या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त आम्हाला बंद ठेवायला लावल, जास्तीत जास्त ह्याच्या पुढे कुणीही आलं तरी हे धंदे आमचे बंद करू शकत नाही. अशी जर मुजरपणा ह्या 2 नंबरवाल्यांचा असेल तर मला वाटतंय की जे गृहमंत्री आहेत तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री ह्यांना आमच्या जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बीड करायचा आहे का आणि ह्या अवैध धंद्याच्या आकाच्या आका कोण आहेत ह्याचा देखील त्या ठिकाणी तपास करावा आणि आमच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी ही वेगळ्या प्रकारची नवीन पद्धत त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी चालू करू नये असं आम्हाला त्या ठिकाणी ह्या माध्यमातून सांगायचंय. आणि जर त्या ठिकाणी जुगार खेळणे हा देखील अवैध आहे आणि त्या ठिकाणी अड्डे चालवणं हे देखील बेकायदेशीर आहे, अवैध आहे. परंतु प्रशासन जर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जर लवकर वेळेत जागा होणार नसेल तर आम्ही त्या ठिकाणी एसपी ऑफिसच्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी जुगार खेळून प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहोत. कारण प्रशासनाने या बाबतीत लवकर संवेदनशीलता बाळगावी, नाहीतर पुढच्या प्रकारचं आंदोलन हे मंत्रालयाच्या समोर केलं जाईल याची देखील त्यांनी नोंद घ्यावी.